Very good morning to all students. We are discussing about environmental management, right? तर आपल्याला हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, ज्यामध्ये एक मिनिट ट्यूब्स आपण चालूच ठेवूया. ज्यामध्ये आपण पाहतोय की एन्व्हायरमेंट जो आहे याच्यामध्ये कशा प्रकारे इकोसिस्टीम्स असतात. इकोसिस्टीम म्हणजे इंटरॅक्शन्स होतात या ठिकाणी बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये. तर आपल्याकडं एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट बेसिकली दोन कंपोनंट्समध्ये डिवाईड होतो, बायोटिकमध्ये आणि दुसरं होतं अबायोटिक. हे विसरायचं नाही. आता नेचरमध्ये बघा तुम्ही, अबायोटिकमध्ये हे काही फॅक्टर्स आपण पहिल्यांदा घेऊया. जसं की आपण काय करू, मेजर घेऊया. टेम्परेचर, ओके, पहिला फॅक्टर. सनलाईट दुसरा फॅक्टर, ओके. हे रिलेट्स करतात, लाईट असेल तरच टेम्परेचर, ओके. याचं तुम्हाला सांगायचं की वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. ह्याच्यानंतरचं फॅक्टर काय करू आपण, हा रेनफॉल घेऊ. पाऊस पडणं पण खूप गरजेचं असतं, ओके. ह्याच्यानंतर काय करू आपण, काय घेणार, कुठला फॅक्टर आपण मग घेऊया आपण, लाईटनिंग घेऊया. लाईटनिंग, क्लाउड्स, ओके. क्लाउड्स वगैरे हे काही मेजर फॅक्टर्स जे रेग्युलरली आपल्याला दिसतील. काही अजून एक बायोटिक ते महत्त्वाचं आहे, वॉटर, एअर, ओके. हे पण चालतील आपल्याला. ॲटमॉस्फेअरमध्ये एअर वगैरे असतं ते, आणि वॉटर जे की रेनफॉल थ्रू वॉटर बनतं त्यांचं. अबायोटिक फॅक्टर. आता ह्या बायोटिकमध्ये कोण असतात, बेसिकली लोअर प्लांट्स, हायर प्लांट्स असतात. बॅक्टेरिया पण आहेत इथं बरेचसे. ॲनिमल्स आहेत, बोथ लोअर अँड हायर. आपण पण याच्यामध्ये आलोत, ओके. याच्या व्यतिरिक्त काही मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजन्स, फंगी म्हणा, आपण व्हायरसेस वगैरे घेऊ. हे बायोटिक झाले, राईट, आणि हे अबायोटिक. आता एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे यांचे इंटरॅक्शन्स होतात कसे. सपोज करू आपण एखादा प्लांट घेऊ, ओके. आपण काय करू, एक प्लांट इथं घेऊया. सपोज दिस इज वन ऑफ द ट्री, ओके, containing a tap root system. This is a major soil surface, okay. सॉइल सरफेस आहे. प्लांट आता तुम्हाला माहिती आहे कसं असतं, हे काय मोठं असं वेगळं काही काढणार नाही. जसा दिसतो आपल्याला बाहेरून तसंच काढणार. लीफ वगैरे मी काढत नाही बसणार. तर आपल्याला या प्रकारचं एक ट्री दिसतोय, जो की कसा आहे, बायोटिक और अबायोटिक. दिस इज एन बायोटिक. लिव्हिंग आपण त्याला म्हणतो, ज्याची ग्रोथ होती, ज्याची वाढ होती, आणि ज्यांच्याकडं मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात शरीरामध्ये त्यांना आपण जे आहे लिव्हिंग म्हणतो. आता असं नाही की अबायोटिकची वाढ होत नाहीत. समजा आपल्याकडे एक हिल आहे किंवा माउंटेन असेल, तर जसं जसं त्यांच्यावरती डिपॉझिट होत राहतील रॉक्स, पार्टिकल्स, सॉइल्स, किंवा ते जे हिम पर्वत असतात त्याच्यावरती स्नो डिपॉझिट होतो, बर्फ पडत त्यांची पण वाढ होते. अबायोटिकची वाढ होते याचा अर्थ असं नाही की ते पण लिव्हिंग होणार आहेत, तसं नसतं. बायोटिक हे वाढ होणं म्हणजे जिवंत प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं एक सिम्पटम आहे, लक्षण आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या बॉडीमध्ये कुठल्या तरी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत.
म्हणजे आपण लिव्हिंग कोणाला म्हणतो की जर ऑर्गॅनिझम आहे त्याची वाढ होण्यासोबतच त्यांच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होणं गरजेचं असतं. ते कुठल्या असतात? दोन प्रकारच्या, ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. ओके, ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम या दोघांना मिळून म्हटलं जातं मेटाबॉलिझम. आता हे काय असतं बघूया आपण. ॲनाबॉलिझम इथं या. आता इथं ॲनाबॉलिझम आहे. ओके, ॲनाबॉलिझम कॅटाबॉलिझम दोघांना मिळून म्हटलं मेटाबॉलिझम. आता काय करणार, समजा आपल्याकडे आहे वॉटर, CO2 आणि सनलाईट. ह्या तिघांना वापरतं कोण? तर प्लांट्स. ह्या 3 मटेरियल्सचा वापर करतं आणि ह्या प्रोसेसला वापर करून काहीतरी बनवायले, म्हणजेच ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालली इथं, त्याला म्हणतो आपण ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझम कोणाला म्हणणार? प्लांट काय करतात? कन्व्हर्जन ऑफ सिम्पल इनऑर्गॅनिक मटेरियल टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फॉर्म. म्हणजे कसं, हे वॉटर, CO2 आणि सनलाईट यांच्या मदतीनं 6 कार्बन, 12 हायड्रोजन, ऑक्सिजनच्या 6, ओके, या मॉलिक्युल्सच्या मदतीनं एक कंपाऊंड बनवला, त्याचं नाव आहे ग्लुकोज. हे ग्लुकोज काही ऑर्गॅनिझम्स काय करतात, याच्यापासून एनर्जी बनवतात. आणि आता बघा या ठिकाणी काय झालं, सिम्पलर फॉर्म हा आहे, सिम्पल ऑर्गॅनिक हे आहेत, आणि ग्लुकोज बनला तो कॉम्प्लेक्स आहे. याच्यापेक्षा पण कॉम्प्लेक्स म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन स्टार्चमध्ये होणं, STARCH, स्टार्च. ग्लुकोजचे खूप सारे मॉलिक्यूल एकत्र आणून जो कंपाऊंड बनतो त्याला म्हणतात आपण स्टार्च. याला म्हणतात आपण ही कन्व्हर्जन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल. तर आता हे झालं ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम कोणाला म्हणायचं? हे जे ग्लुकोज होता शरीरामध्ये गेल्यानंतर ह्याचं काय होतं, याच्यापासून एनर्जी तयार केली जाते, राईट. आपण रेस्पिरेशनमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर ATP तयार करण्याच्या या म्हणजे इथं काय केलं, कॉम्प्लेक्सचं ब्रेकडाऊन करून सिम्पल इनऑर्गॅनिकसारखं मटेरियल परत बनवलं, त्याला म्हणू आपण कॅटाबॉलिक रिॲक्शन. ओके, तर अशा प्रकारच्या रिॲक्शन्स जे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतात. आता इंटरॅक्शन्स आपल्याला दिसून येतात. इथं प्लांटनं काय केलं, वॉटर घेतलं कुठून, सॉईलमधून. कुठून घेतलं, हे झालं सॉईलमधलं वॉटर, प्लांटनी अपटेक केलं, राईट. CO2 कुठून घेतला, इथून ॲटमॉस्फेअरमधून, राईट. CO2 घेतलं ॲटमॉस्फेअरमधून. आता लाईट कुठून घेतली, इथं सन होता, हे सन आहे आणि त्याच्यापासून लाईट इमिट होत होती, लाईटवरची घेतली. ओके, म्हणजे या इनऑर्गॅनिक, हे कसं आहे अबायोटिक फॅक्टर, वॉटर कसा आहे अबायोटिक फॅक्टर, CO2 कसा आहे हा पण अबायोटिक फॅक्टर. म्हणजे हे अबायोटिक फॅक्टर्सचं इंटरॅक्शन होतोय विथ बायोटिक थिंग्स. प्लांटसोबत इंटरॅक्ट झाले, ह्यांनी काय केलं मग, अबायोटिक फॅक्टरच्या मदतीनं एक मटेरियल बनवलं, फूड मटेरियल बनवलं, सिंथेसिस केलं. सपोज करा इथं लागला एक मँगो. ओके, चला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मँगो उपस्थित. आता हा फ्रूट आहे. ओके, मँगो इज अन फ्रूट. बनला कुठून, बनला कुठून, या आणि या केमिकल्स इनऑर्गॅनिक्सच्या मदतीनं, जसं की ॲनाबॉलिझम सांगितलं. ह्याच्यात काय आहे मग, ह्याच्यात असतो स्टार्च. ह्याच्यात काय असतो, स्टार्च, कॉम्प्लेक्स मटेरियल स्टोर्ड आहे. आता याला जर आपण इथून तोडलं, नाव इट इज ऑल्सो अबायोटिक. जोपर्यंत तो झाडाला लटकतोय मँगो तोपर्यंत तो बायोटिक, तोडला तो झाला अबायोटिक. आता बघा ह्याच्यासोबत ॲनिमलमध्ये एक इंटेलिजंट ॲनिमल ह्युमन. मँगो समजतो त्याला, मँगो घेणार, तो खाणार, खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरणार, त्याच्यामध्ये डायजेशन होणार, त्याचं डायजेस्टिव्ह जे ग्लुकोज काढले या स्टार्चमधून तेव्हा ग्लुकोजला तो युटिलाइज करणार, आणि जे उरलेलं आहे विथ एक्सक्रिटरी सिस्टीम तो त्या वेस्ट मटेरियलला बाहेर फेकून देणार. मग ते बाहेर फेकलेलं मटेरियल कसं असणार, परत
इनऑर्गॅनिक म्हणजे ते कसं असणार आहे, अबायोटिक असणार आहे. अबायोटिक वेस्टला मायक्रोब्स, त्याला काही मायक्रोब्स आपण घेऊ, इथं नाही घेतलं, हे बॅक्टेरिया किंवा काही अदर मायक्रोब्स म्हणू आपण, फंगी वगैरे, हे याच्यासोबत परत इंटरॅक्ट करतील. कोणासोबत? मायक्रोब्स इंटरॅक्टेड विथ वेस्ट इलिमिनेटेड बाय ॲनिमल्स. ॲनिमल्सचं जे वेस्ट आहे त्याच्यासोबत इंटरॅक्ट करतील, त्यातले न्यूट्रिएंट्स काढतील, काही सॉईलमध्ये पण मिक्स करतील. काही वेळा समजा हे मेले, यापैकी कोणीही मेलं, एखादा माणूस मेला, त्याची बॉडी जर डिकम्पोज करण्यासाठी किंवा म्हणजे पुरण्याची जी पद्धत असते तिथं जर पुरला असेल तर त्याची बॉडी डिकम्पोज होती. मायक्रोब्स खातात, न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करतील, बाकीचे जे इलेमेंट्स आहेत ते सॉईलमध्ये जातील, त्यांना परत प्लांट जे आहेत त्या नायट्रोजनच्या फिक्सेशन थ्रू वगैरे ॲब्झॉर्ब करतील. म्हणजे हे असतं इंटरॅक्शन्स इकोसिस्टीममध्ये. तर आपल्याला बघायचं आहे या चॅप्टरमध्ये की किती प्रकारचे इंटरॅक्शन तर पाहिले आहे आपण ऑलरेडी. तर एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स आहेत, जसं की लाईक आपण म्हणू, एक घेतलं आपण समजा पॉन्ड इकोसिस्टीम जे पाण्यातली आहे, अक्वाटिक इकोसिस्टीम म्हणू किंवा त्याला आपण, त्यामध्ये 2 प्रकारचे असतात, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, मराईन वॉटर इकोसिस्टीम. त्याच्यानंतर आपण म्हणू फॉरेस्ट इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, आपण म्हणू तुंद्रा इकोसिस्टीम, जे की ही उंच हिल स्टेशनवरती असते आणि ते जे झाडं असतात भरपूर सारे टेकडीच्या खाली, दॅट इज कॉल्ड तुंद्रा रिजन. ओके, मोठमोठे जे कोनिफेर्स वगैरे सापडतात तिकडं नॉर्थ साईडला, त्या तुंद्रा रिजन्स. ओके, तर अशा बऱ्याचशा इकोसिस्टीम्स एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहेत. तर यांचं डिस्ट्रॉयमेंट होत आहेत, या नॅचरल ब्युटीज आहेत या. तर या नॅचरल ब्युटीजचं कन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला हा चॅप्टर दिलेला आहे. कशा पद्धतीनं आपण या ब्युटीजना म्हणजे या इकोसिस्टीमना कन्झर्व करू शकतो किंवा त्यांचं संरक्षण करू शकतो, का करायची गरज आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत. म्हणजे एक साधा उदाहरण घ्या, जर समजा आपल्याकडं खूप सारे प्लांट्स आहेत सध्याला, ओके, आणि समजा नांदेडमध्ये एक 1000 ट्रीज असतील, एक कन्सिडर केलं आपण, ओके, असं नाही की 1000च असतील, खूप असतील. तर आपण समजा आपण काय करूया, 1000 ट्रीज आहेत, 1000 ट्रीज आहेत आज 2020मध्ये, आणि पोल्युशन आहे नांदेडचा आजच्या काळात 40%. एवढं समजतं आहे. 1000 ट्रीज आहेत 2020मध्ये, पोल्युशनचं पर्सेंटेज आहे 40%, ॲटमॉस्फिअर पोल्युटेड आहे. ओके, 1 मिनिट. %40 ॲटमॉस्फिअर पोल्युटेड आहे. सपोज करा आणखीन 2 वर्षानंतर 2022ला हे 500च उरले. सांगा मग आता पोल्युशन किती राहणार? पोल्युशन होऊ शकतो लगभग 80%. हे कसं आहे बघा, ट्रीजचा जर नंबर कमी झाला अल्टिमेटली पोल्युशन इन्क्रीज होणार आहे, राईट. ह्याचं कारण काय, ट्रीज आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गॅस प्रोव्हाइड करतात, O2, आणि ते ॲटमॉस्फिअरमधला जो एक घातक वायू आहे, गॅस आहे, ते अपटेक करतात CO2. म्हणजे ट्रीजचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपल्याला यांच्या बाबतीत माहिती असतं की हे कशासाठी आहेत, हे करतात नेमकं काय. काय फक्त ते आपल्याला फ्रूटच देतात? नाही, हे आपल्याला फ्रूटसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफ देत आहेत ऑक्सिजनच्या रूपामध्ये. आणि हे पोल्युशन कमी असण्याचं कारण पण हेच आहे. म्हणूनच तर आपल्याला म्हणतो आहे की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन जो चॅप्टर दिलेला आहे, मॅनेजमेंट जो आहे, तर हे पोल्युशन टाळण्यासाठी आहे. तर आपल्याला याच्या काय काय फायदे आहेत किंवा एन्व्हायरमेंटवर फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात ते आपण बघूया पुढच्या क्लासमध्ये. ओके, फॅक्टर म्हणजे म्हटल्यानंतर दोन्ही असू शकतात, एक तर नॅचरल फॅक्टर पण असतात
आणि दुसरे असतात मॅनमेड, जे की माणसांनी क्रिएट केलेले काही प्रॉब्लेम्स ज्यांच्यामुळं पोल्युशन होतो आहे, एन्व्हायरमेंट डॅमेज होतो आहे. ओके, तर हे सगळं आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.